सर्वांना नमस्कार. तर आज होती 9वी माळ आणि मला फुलोरा बनवायचा होता. तर त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ घेतलं आहे आणि थोडासा रवा घेतला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे आणि थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मी साखर, पाणी किंवा मीठ हे काहीच टाकत नाही. आम्ही अशा साध्या कडाकण्या बनवतो आहे. आणि इथे देवीसाठी फणी आणि हार शुभ्राला बनवायला सांगितलं आहे, कारण ती छान बनवते म्हणून. तर हा फुलोरा मी 4 वाजता बनवला आहे, कारण संध्याकाळी मला कन्यापूजन पण करायचं होतं. तर इथे मी आता कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे गरम करण्यासाठी. तर हे बघा, इथे मी कुंकाचा करंडा, फणी, जोडवे, देवीसाठी वेणी आणि नथनी असं बनवलं आहे आणि हार पण बनवलेला आहे. आता कडाकण्या तळून घेते आहे. तर मी दरवर्षी 9व्या माळेलाच फुलोरा करते. तर हा असा आपला फुलोरा तयार झालेला आहे. तर आता घटाला फुलोरा दाखवून घेऊया. तर हे बघा, हे असं धान्य उतरलं आहे माझं. तर बघता बघता 9 दिवस पण होऊन गेले, कळालं पण नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी देवीची पूजा वगैरे केली आहे, फुलोरा दाखवला आहे. शेवटी काय हो, देव फक्त श्रद्धेचा भुकेला असतो. तुम्ही किती मनापासून त्याची भक्ती करतायत याला महत्त्व असतं. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.